नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशींच्या लोकांबद्दल आणि एक महत्त्वाचा इशारा देणार आहोत. कारण अनंत चतुर्दशीनंतर कुंभ राशींवर अशा 4 मोठ्या धक्कादायक घटना घडणार आहेत, ज्या ऐकून खरंच घाम फुटेल. काही गोष्टी घरात मोठा तमाशा घडवू शकतात, काही नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकतात, तर काही गोष्टी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या तुमच्यावर दडपण आणू शकतात. पण काळजी करू नका, कारण आपण या घटना आधीच जाणून घेतल्या तर आपण त्यावर मात करू शकतो. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा, एकही पॉइंट चुकवू नका, कारण प्रत्येक माहिती तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकते. चला तर मग सुरू करूया. कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ जरा कठीण ठरणार आहे. अनंत चतुर्दशीसारख्या पवित्र पर्वानंतर साधारणपणे प्रत्येक राशीला सकारात्मक बदल मिळतात, पण कुंभ राशींसाठी हा काळ धक्क्यांचा ठरू शकतो. तुम्ही समजत असाल की तुमच्या मेहनतीला आता फळ मिळेल, पण अचानक परिस्थिती उलटी होऊ लागेल. घरात शांतता असेल असं तुम्हाला वाटेल, पण एका छोट्या वादामुळे घरभर गोंधळ माजेल. कुणीतरी मुद्दाम वाद ओढवून आणेल आणि तो इतका मोठा होईल की तुमचा संयम तुटेल. नातेवाईकांच्या नजरेत तुम्ही चुकीचे ठराल. तुमच्या घरात तमाशा होईल आणि तेच तमाशे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का देतील. अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही देवापुढे हात जोडून संकल्प कराल, पण त्यानंतर सुरू होणाऱ्या घटनांचा तुमच्या श्रद्धेवरही परिणाम होईल. ग्रहांची मांडणी तुमच्यासाठी परीक्षा घेणारी ठरली आहे. एकीकडे घरातील लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत, तर दुसरीकडे बाहेरच्या जगातही अडथळे उभे राहतील. काही लोक तुम्हाला मुद्दाम चिडवतील, तुम्हाला अस्वस्थ करतील. तुम्हाला वाटेल की सर्वांनी हात मिळवणी करून तुमच्या विरोधात कट रचला आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरचे बदल तुमच्यासाठी अस्वस्थ करणारे ठरतील. या सर्व घडामोडींमुळे मनात घाम फुटेल आणि डोकं गरगरायला लागेल. पहिला मोठा धक्का म्हणजे घरगुती वादविवादाचा उद्रेक. छोट्या कारणांवरून मोठं भांडण उभं राहील. कुटुंबातील कुणीतरी वारंवार तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करेल. तुम्ही कितीही शांत राहायचा प्रयत्न केला तरी परिस्थिती इतकी ताणली जाईल की भांडण शेजाऱ्यांपर्यंत ऐकू जाईल. नातेवाईकांमध्ये तुमच्या घरची थट्टा उडेल. तुम्हाला वाटेल की ज्या घरात तुम्ही इतकी वर्ष सुखानं जगलात तिथेच आता शांती उडून गेली आहे. या तमाशामुळे तुमच्या मनात अपराधीपणाचं ओझं बनेल आणि मी कुठे चुकलो हा प्रश्न सतत सतावेल. दुसरा धक्का म्हणजे आर्थिक संकट. अचानक खर्च वाढेल आणि पैशांचा तुटवडा जाणवेल. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचं फळ मिळण्याऐवजी तोटा होईल. एखादा व्यवहार फसणार आहे, ज्यामुळे मोठं नुकसान होईल. पैशांसाठी तुम्हाला जवळच्या व्यक्तींकडे मदत मागावी लागेल, पण तेही मदत करण्याऐवजी टोमणेच मारतील. पैशांच्या या प्रश्नामुळे घरातील वाद आणखी वाढतील. तुझ्यामुळेच हे झालं असे आरोप तुमच्यावर येतील. घरातील ज्येष्ठ मंडळींनाही या तोडलं जाईल. या आर्थिक धक्क्यांमुळे तुमचं मन पूर्णपणे ढासळले जाईल आणि घाम फुटल्यासारखं होईल. तिसरा धक्का म्हणजे विश्वासघात. ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्याकडूनच तुम्हाला सर्वात मोठी जखम मिळेल. एकदा जवळचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या पाठीमागे कट रचेल. ऑफिसमध्ये कुणीतरी तुमचं नाव खराब करण्यासाठी खोटे आरोप लावेल. लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा खराब करण्यासाठी अफवा पसरल्या जातील. तुम्हाला वाटेल की मी चुकीचं काय केलं, पण उत्तर कुठेच सापडणार नाही. या विश्वासघातामुळे तुमच्या मनात खोलवर जखम होईल. अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःलाच दोष देण्याची वेळ येईल. चौथा आणि सर्वात धोकादायक धक्का म्हणजे आरोग्य संकट. घरातील एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडेल. रुग्णालयात धावपळ करावी लागेल. त्याच वेळी खर्चाचा बोजा तुमच्या खांद्यावर येईल आणि तुमच्या स्वतःच्या आरोग्यावरही या तणावाचा परिणाम होईल. निद्रानाश, चिडचिड, रक्तदाब अशा समस्या डोकं वर काढतील. घरातील लोकांना वाटेल की तुम्हीच सगळं बिघडवलं, त्यामुळे मानसिक ताण आणखी वाढेल आणि हीच वेळ तुम्हाला सर्वात जास्त खचवून टाकेल. देवाला प्रार्थना करूनही लगेच सुटका होणार नाही. या धक्क्यांमुळे तुमचं मन आणि शरीर दोन्ही कोलमडून जाईल. या 4 धक्क्यांमुळे तुमच्या घरात सतत तमाशा सुरू राहील. शांतपणे राहणारे लोकही ओरडू लागतील. प्रत्येक गोष्टीवर वाद होईल. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घरात एक ना एक कुरघोडी चालू असेल. या वादामुळे घरातील लहान मुलेही घाबरतील. घराचा आनंद, हसू, गप्पा पूर्णपणे गायब होतील. तुम्हाला जाणवेल की हे आपलं घर आहे की रणांगण. तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील, पण कुणालाही तुमची वेदना समजणार नाही.
या तमाशामुळे घरातील वातावरण इतकं तणावग्रस्त होईल की बाहेरच्यांनाही ते जाणवेल. अनंत चतुर्दशीनंतर तुमच्या जीवनात येणाऱ्या या घटना फक्त घरापुरत्याच मर्यादित राहणार नाहीत. बाहेरच्या जगातही तुमच्या प्रतिमेला तडा जाईल. समाजात तुमच्या कुटुंबाबद्दल कुजबूज सुरू होईल. त्या घरात सतत भांडणं चालतात अशी बदनामी होईल. तुमचं नाव कसंही करून खराब करण्याचा कट रचला जाईल. तुम्ही मनाने खूप मजबूत असलात तरी या अफवांमुळे तुम्हाला घाम फुटेल. सत्य सांगायचं धाडस अजूनही लोक ऐकणार नाहीत. समाजात तुमची प्रतिष्ठा कमी होईल. हा धक्का मनाच्या तळापर्यंत जाऊन बसेल आणि तुम्हाला एकाकी वाटायला लागेल. घरात पैशांवरून वाद झाल्यावर प्रत्येक सदस्य एकमेकांवर दोष टाकू लागेल. तुझ्यामुळे हे झालं, तू योग्य निर्णय घेतला नाहीस, असे टोमणे सतत कानावर पडतील. नातेवाईकांनाही या गोष्टींची खबर लागेल आणि तेही पाठ फिरवतील. गरजेच्या वेळी कुणीच हात देणार नाही. तुमच्या डोक्यावर जबाबदाऱ्या वाढतील आणि पैसा हातातून निसटल्यासारखा वाटेल. सगळ्यांमुळे तुमचं मन बेचैन होईल. प्रत्येक खर्च करताना हजारदा विचार करावा लागेल. हे आर्थिक संकट इतकं गडद असेल की तुम्हाला स्वप्नातही शांत झोप लागणार नाही. विश्वासघाताची कडू चव सर्वात त्रासदायक असते. तुमच्यावर ज्यांनी प्रेमाचा आधाराचा दावा केला होता तेच अचानक वेगळं रूप दाखवतील. ऑफिसमधला एखादा सहकारी तुमचं काम स्वतःच्या नावावर घेईल. तुमच्या मेहनतीची फळं दुसऱ्यांच्या हाती जातील. घरात एखादं गुपित उघड होईल आणि त्यातून तुमचं नाव बदनाम होईल. ज्यांच्यावर तुम्ही आयुष्यभर विश्वास ठेवला ते लोक तुमच्यासाठी धोकादायक ठरतील. या विश्वासघातामुळे तुम्हाला स्वतःवरच राग येईल की मी एवढा भोळा कसा. हा धक्का इतका खोलवर लागेल की तुमचं मन पूर्णपणे कोलमंडून जाईल. आरोग्याच्या समस्या हे चौथं संकट ठरणार आहे. सततच्या वादांमुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. रक्तदाब, डोकेदुखी, निद्रानाश यांसारख्या समस्या वाढतील. घरात एखाद्याची तब्येत खालावणारे रुग्णालयात धावपळ करावी लागेल. खर्चाच्या चिंतेमुळे मन आणखी खचेल. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला विसराल आणि यामुळे तुमची तब्येत आणखीनच बिघडेल. डॉक्टरांकडे जाण्याऐवजी तुम्ही सगळं सहन कराल, पण ही दुर्लक्षांची किंमत खूप मोठी असेल. आरोग्याचा धक्का तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरेल. या 4 धक्क्यांचा परिणाम घराच्या वातावरणावर होईल. लहान लहान गोष्टीवरून वाद वाढतील. तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला असे वाटेल की त्याचा अपमान केला गेला आहे. हसरा चेहरा गायब होईल आणि राग, नाराजी, कुरघोडी हेच भाव चेहऱ्यावर दिसतील. घरातल्या मुलांनाही याचा परिणाम जाणवेल. त्यांचं शिक्षण, त्यांचा आनंद सगळं बिघडेल. घरातील मोठी माणसं आपल्या काळात असं कधी झालं नव्हतं म्हणत राहतील. तुमच्यावर दोषारोपांची सरबत्ती होईल. हा तमाशा थांबवणं तुमच्या हातात अजूनही तुम्हाला ते जड जाईल. ज्या घरात पूजा देवाची आराधना होत असे त्या घरात आता टोमणे आणि रागाची वादळं वाहतील. देवाजवळ तुम्ही शांतीची प्रार्थना कराल, पण घरात कोणी ऐकणार नाही. उलट तुम्हालाच दोष दिला जाईल. तुझ्या ग्रहांमुळे घर बिघडले असं म्हणणारेही असतील. या आरोपांनी तुमचं मन रक्तबंबाळ होईल. अनंत चतुर्दशीचा पवित्र सण तुमच्या मनात कायमस्वरूपी वाईट आठवण म्हणून कोरला जाईल. श्रद्धा अजूनही तुम्हाला असं वाटेल की देवाने तुमचं ऐकलंच नाही. हा मानसिक धक्का खूप जास्त असेल. या सर्व घटनांमुळे तुमचा आत्मविश्वास हरवेल. आतापर्यंत तुम्ही मजबूत उभे राहिलात, पण आता प्रत्येक गोष्टीत घाबरणं सुरू होईल. छोट्या गोष्टींवरही तुम्हाला वाटेल की मोठं संकट ओढवलं आहे. निर्णय घेण्याची क्षमता कमी होईल. चुकीचा निर्णय घेतल्याची भीती सतत सतावेल. लोक काय म्हणतील या विचाराने तुम्ही स्वतःला रोखून धराल. तुमचं हसणं हरवेल आणि मनात सतत काळजी घर करून बसेल. तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागतील. हा बदल पाहून इतरांनाही वाटेल की तुम्ही पूर्णपणे बदलून गेलात. आता प्रश्न असा उभा राहील की हे थांबवायचं कसं. देवाची प्रार्थना करणे, संयम ठेवणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे हाच एकमेव मार्ग असेल. तुम्हाला घरात सर्वांना समजून घेण्याची भूमिका पार पाडावी लागेल. पैशांबद्दल पारदर्शकता ठेवावी लागेल. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी शहाणपणाने निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असेल. काळ कठीण आहे, पण तो तात्पुरता आहे हे लक्षात ठेवायला हवं. संयमाने आणि श्रद्धेने तुम्ही हा तमाशा शांत करू शकाल. घरातील वादविवाद थांबवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी शांत राहावं लागेल. ओरडून किंवा रागाने परिस्थिती हाताळली तर ती आणखीनच बिघडेल. तुम्ही स्वतःला स्थिर ठेवलं तर इतरही शांत होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत ऐकावं लागेल. मुलांना सुरक्षित वातावरण देणं अत्यंत गरजेचं आहे. वाद नको म्हणून तुम्ही कधी कधी मागे हटणं आवश्यक असतं. हा काळ म्हणजे तुमच्या संयमाची खरी परीक्षा आहे.
देवावर श्रद्धा ठेवून तुम्हीच घरात पुन्हा शांतता आणू शकता. आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी नियोजन गरजेचं आहे. पैशांचा वापर योग्य ठिकाणी करावा लागेल. अनावश्यक खर्च पूर्णपणे थांबवावा लागेल. एखादा मोठा निर्णय घेण्याआधी दोनदा विचार करावा. कर्ज टाळावं आणि फसव्या व्यवहारांपासून दूर राहावं. तुमच्या मेहनतीने तुम्हाला परत उभं राहण्याची ताकद मिळेल. पैशांचा प्रवाह हळूहळू पुन्हा सुरू होईल, पण तोपर्यंत संयम राखावा लागेल. घरच्यांना यामध्ये सामावून घेणं गरजेचं आहे. आर्थिक पारदर्शकतेमुळे वादही कमी होतील. विश्वासघात झाल्यानंतर माणूस पूर्णपणे खचतो, पण याच क्षणी तुम्हाला स्वतःला सावरायचं आहे. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमचं काम, तुमची गुपितं जपून ठेवा. ऑफिसमध्ये पारदर्शकता ठेवा आणि स्वतःच्या कामाची नोंद घ्या. मित्रांची खरी ओळख या काळात होईल. खरे मित्र तुमच्या सोबत उभे राहतील, तर खोटे मित्र पळून जातील. या अनुभवातून तुम्हाला आयुष्यभरासाठी शहाणपण मिळेल. जखम खोलवर असेल, पण पुढे जाण्यासाठी तीच तुम्हाला बळ देईल. आरोग्य सांभाळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. ताण कमी करण्यासाठी ध्यान, योग, प्रार्थना यांचा आधार घ्यावा. रोजची झोप, आहार आणि व्यायाम याकडे लक्ष द्यावं. डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या. मानसिक ताण दूर करण्यासाठी कुटुंबात प्रेम आणि संवाद वाढवावा. आरोग्य जर सांभाळलं नाही तर बाकी सर्व गोष्टींवर परिणाम होईल. या संकटातून बाहेर पडण्यासाठी मजबूत शरीर आणि मन गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःसाठी वेळ काढा. अनंत चतुर्दशीनंतरचा हा काळ कठीण असला तरी तो तुमच्यासाठी शिकवण घेऊन येणारा आहे. तुम्हाला तुमचे खरे मित्र, शत्रू आणि कुटुंबातील नाती ओळखता येतील. पैशांचं महत्त्व, आरोग्याची किंमत आणि संयमाची ताकद तुम्हाला समजेल. देवावर विश्वास ठेवून चालल्यास तुम्ही कोणत्याही वादळाला तोंड देऊ शकता. या 4 धक्क्यांमुळे जरी घाम फुटला तरीही या अनुभवातून तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत व्हाल. तुमच्या घरात येणाऱ्या तमाशाचा शेवट तुमच्या शांततेवर अवलंबून असेल. तुम्ही ठरवलं की आता पुढे शांततेने जगायचं, तर वाद आपोआप थांबतील. देवाकडे प्रार्थना करून सुरुवात करा. घरात पूजा, मंत्रपठण यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. हळूहळू घरातलं वातावरण पुन्हा गोड होईल. च्या मनातील राग आणि दुःख नष्ट होईल. कुटुंब पुन्हा एकत्र येईल. या सर्व गोंधळानंतर तुमच्या जीवनात एक नवीन सकाळ उगवेल. या कठीण प्रसंगातून बाहेर पडताना तुमच्या व्यक्तिमत्वात मोठा बदल होईल. आधी जिथे तुम्ही सहज रागावत होता, तिथे आता संयम दाखवाल. जिथे तुम्ही लोकांवर आंधळा विश्वास ठेवत होता, तिथे आता शहाणपणाने विचार कराल. पैशांचं मूल्य तुम्हाला नीट समजेल. आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे हे लक्षात राहील. या 4 धक्क्यांनी तुम्हाला जीवनाची खरी शिकवण दिली आहे. आता पुढे कोणीही तुम्हाला सहज हलवू शकणार नाही. समाजात तुमची प्रतिमा पुन्हा उभी राहील. लोक म्हणतील, कुंभ राशींचे लोक खूप सहनशील असतात. तुमच्या संयमाचं कौतुक होईल. ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वासघात केला होता तेही अपराधी वाटतील. नवी नाती तयार होतील आणि जुनी नाती हळूहळू सुधारतील. लोक तुमच्याकडे प्रेरणादायी दृष्टिकोनाने पाहतील. ज्यांनी इतकं संकट झेललं ते आता अधिक मजबूत झाले आहेत. असा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. देवाची कृपा शेवटी तुमच्यावर होईल. अनंत चतुर्दशीनंतर आलेल्या धक्क्यांमुळे तुम्ही खूप काही शिकलात. देव तुमच्या संयमाने खुश होऊन तुम्हाला नवे अवसर देतील. कामात यश मिळेल आणि पैशांचा प्रवाह परत सुरू होईल. घरात शांतता परत येईल. आरोग्य सुधारेल. तुमच्या मेहनतीचा, संयमाचा आणि श्रद्धेचा फायदा तुम्हाला मिळेल. ज्या लोकांनी तुमचं वाईट केलं होतं त्यांना आता देव शिक्षा करेल. विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. तर कुंभ राशीच्या लोकांनो, अनंत चतुर्दशीनंतर येणारे हे 4 धक्के खरोखरच घाम फोडणारे आहेत. घरगुती वाद, आर्थिक संकट आणि विश्वासघात आणि आरोग्य समस्या या घटनांमुळे घरात मोठा तमाशा होईल. मन अस्वस्थ होईल, पण लक्षात ठेवा हे सर्व तात्पुरतं आहे. संयम, श्रद्धा आणि शहाणपण यांच्या आधारावर तुम्ही हे संकट सहज पार करू शकता. प्रत्येक धक्क्याने तुम्हाला आणखी मजबूत बनवलं आहे. पुढे तुमचं जीवन अधिक सुंदर आणि आनंदी होणार आहे. तर हे होते कुंभ राशींच्या लोकांसाठी अनंत चतुर्दशी नंतरचे 4 धक्कादायक बदल. नक्कीच या घटना तुम्हाला विचार करायला भाग पाडतील आणि योग्य निर्णय घेण्यासाठी सुद्धा मदत करतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक धक्का हा नेहमीच वाईट नसतो. काही धक्के आपल्याला नव्या मार्गावर नेतात, नवीन सुरुवात घडवतात.
जर तुम्ही या इशाऱ्यांनुसार सावध राहिलात तर तुमच्या आयुष्यात मोठं यश, आनंद आणि स्थिरता येऊ शकते. तर मंडळी, तुम्हाला या घटना कशा वाटल्या आणि तुम्ही कशा प्रकारे त्याचा सामना करणार आहात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला चॅनल म्हणजे पुढील महत्त्वाची माहिती तुम्ही चुकवणार नाही. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सावधान राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.